आय-टी फील्डमध्ये जर जायचं असेल, तर त्याच्यासाठी इंटर्नशिप करणं गरजेचं आहे की नाही? त्या कॉलेजमध्ये जे काही शिकवलं जातंय, ते शिकवलेलं पुरेसं नाहीये का, की त्याच्यावरती जॉब मिळेल? का विद्यार्थ्यांना आता परत बाहेर जाऊन क्लास लावण्याची गरज आहे? जॉब अवेलेबल आहेत, फक्त गॅप एवढाच आहे की अवेअरनेस फार कमी आहे आणि कॉलेज प्लेसमेंटवरती तर अवलंबून राहताच कामा नये कुणीच. मिळेल तर व्हेरी नाईस, पण हे व्हेरीफाय करायला विसरू नका की तो जॉब सेल्सचा तर नाही ना. मग कॉलेजवर विसंबून राहायचं की नाही राहायचं? इंटरव्ह्यू मध्ये विचारलं काहीच येत नाही, हे एकदम कॉन्ट्रोव्हर्शियल झालं. जे मुलं तिथूनच बाउन्स होतात, त्यांचा रिझ्युमे शॉर्टलिस्टच होत नाही. टेक्निकली साऊंड असण्यासाठी बेसिक कॉन्सेप्ट वरती फोकस केलं पाहिजे, ना की एआय टूल वापरून कॉपी पेस्ट मारलं पाहिजे. लिटरली मुलं कॉपी पेस्ट मारतात, लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये मारतात. नका करू हे सगळं, कारण तुमचंही नाव खराब होतं, आमचंही खराब. कारण इंडस्ट्री तुमच्यासाठी नाही बदलत, तुम्हाला बरोबर. इंडस्ट्रीसाठी बदलायचंय, कारण तुमच्या गरजा तुम्हाला फुलफिल करायच्यात. इंडस्ट्रीला काही पडलेलं नाहीये. इथून पुढच्या 10 वर्षांमध्ये, 15 वर्षांमध्ये तुम्हाला आय-टीचं भविष्य काय दिसतं? नमस्कार. मागे एका पॉडकास्टमध्ये आपण आय-टी क्षेत्रातली जी बेरोजगारी आहे त्याच्याबद्दल माहिती घेतलेली होती. त्यामध्ये बेरोजगारी का वाढते? बेरोजगारी समजा कमी करायची असेल, मला आय-टी इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल, तर मी कुठं कमी पडतोय? या सगळ्या गोष्टींची माहिती आपण पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या सारिका मॅडम यांच्यासोबत घेतलेली होती. आता पुन्हा एकदा आय-टीमध्ये ओपनिंगचा सीझन आलाय आणि हा ओपनिंगचा सीझन आल्यानंतर आपल्याला अजून जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल किंवा आपल्यातले जास्तीत जास्त लोक त्याच्यामध्ये पुन्हा सिलेक्ट कसे होतील याच्याबद्दल डिस्कस करण्यासाठी, याच्याबद्दल गप्पा मारण्यासाठी, पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या सारिका मॅडम यांना. मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. येस मॅडम, मला पॉडकास्टची सुरुवात करताना आता साधारणपणे मार्च संपत आलाय, एप्रिल चालू होतोय, तर बहुतांश ठिकाणी त्यांचं शैक्षणिक वर्ष सुद्धा संपत आलेलं असतं कॉलेजचं. तर मला पहिल्यांदा हेच विचारायचं आहे की कॉलेज प्लेसमेंटमधून सर्वांना प्लेसमेंट मिळते का आय-टी मध्ये आजकाल? अजिबात नाही सर. अगदी बोटावर मोजण्या इतकी मुलं आहेत की ज्यांना मिळते, पण मॅक्झिमम मुलांना मिळत नाहीये. त्याचं बेसिक रिझन हे की आता ज्या काही फॉरेनच्या कंपन्या आहेत त्या इकडे आलेल्या आहेत. जसं बरोबर. मागच्या वेळेस आपलं बोलणं झालं. आणि ज्या इंडियन ओरिजिनच्या ज्या कंपन्या आहेत, हम्म, तर हम्म. त्यांचं जे मास हायरिंग व्हायचं, जसं की आपण ऐकायचो की TCSने 12,000 मुलं घेतले, हो. तर हो. आता हे फार कमी झालंय. तर त्यामुळं त्या तर प्लेसमेंट नाके बराबर आहेत. हा एक मेन विषय समजून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट काय की आपल्याकडं जर आपल्याला जॉब मिळवायचा असेल, तर आता कुठेतरी आपल्याला हे बघायला लागेल की ज्या कंपन्या इकडे आल्या तर त्या कधी हायर करतात किंवा ज्या ऑलरेडी इथे आहेत तर त्यांचा हायरिंग सीझन काय आहे, हे सगळं बरोबर. आपण बघितलं पाहिजे. तर बेसिकली मार्च टू मार्च असे फायनान्शियल सायकल असते कुठल्या आयटी कंपनीची किंवा कुठल्या नॉन आयटी कंपनीची. हम्म, हम्म. म्हणजे काय की त्यांचं जे काही वर्षभराचा जो काही टर्नओव्हर आहे, तर त्याच्यावरती ठरतं की पुढच्या वर्षी किती रिइन्व्हेस्ट करायचे किंवा किती लोक हायर करायचे. आणि ऑब्व्हियसली प्रत्येक वर्षी प्रत्येक कंपनी ही ग्रो होत जाते पुढे पुढे. बरोबर. सो त्या हिशोबाने पहिलंच इन्व्हेस्टमेंट तर लोकांवरती असते, दुसरं तर इन्व्हेस्टमेंटवरती राहते, बरोबर. तर त्यामुळे कसं होतं, मार्च नंतर मॅक्झिमम ओपनिंग येतात आणि ह्यामधून एक पीक सीझन जो असतो त्याच्यामधून आपल्याला जॉब कसा मिळेल यावरती प्रत्येकाने फोकस केलं पाहिजे. आणि कॉलेज प्लेसमेंटवरती तर अवलंबून राहताच कामा नये कुणीच. मिळेल तर व्हेरी नाईस, पण हे व्हेरीफाय करायला विसरू नका की तो जॉब सेल्सचा तर नाही ना. मला तुम्हाला थोडंसं कॅटेगरी वाईज विचारायचं आहे की समजा आता कॉलेजमध्ये 100 मुलं आहेत, तर त्यातल्या किती मुलांना कॅम्पसमध्ये जॉब लागू शकतो? आता हे कॉलेज टू कॉलेज डिफर डिफर करतं आहे. सर पण की तरी तुमच्या अंदाजानुसार बाबा एवढ्या तरी मुलांना माझ्या पाहण्यात आल्या अनुभवानुसार काय वाटतं तुम्हाला? आता समजा टायर 1 कॉलेज असेल, समजा हं. पुण्यातलं कॉलेज आहे, तर तिथे आयटी कंपन्या मॅक्झिमम जातात. बरोबर. तर तुम्ही पकडू शकता की सगळेच्या सगळे आयटी आणि कॉमचे प्लेस होऊही शकतात. हं. पण त्याच वाईस वर्सा जर आपण एखादं कोल्हापूर किंवा सातारा लोकेशनचं जर कॉलेज बघितलं, तर तिथं शक्यतो आयटी कंपन्या फारशा जातच नाहीत. हं. तिथं जनरली कोण जातं, की बाबा सेल्सचा जॉब पाहिजे, असे जास्त जातात, बँका जातात, असं खूप होतं. आणि नंतर मुलांना कळतं की हा जॉब वेगळा आहे. म्हणजे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह याचं दुसरं नाव सेल्स आहे, हे नंतर कळतं. सो ते कॉलेज आणि तो एरियावरती पण फॅक्टर आहे, डिपेंड असतं. डिपेंड आहे, की बाबा जर ते लांबचं कॉलेज आहे, तर तिथे शक्यतो जास्त कंपन्या जात नाही किंवा कॉलेजने पण किती कंपन्या बोलवल्यात याच्यावरती पण गोष्टी आहेत. जर कॉलेजमध्ये टीपीओच नसेल, तर समजून घ्या की नाही. तर मला असं म्हणायचंय की कॉलेज टू कॉलेज डिफर जरी होत असेल, तरी एक 60% to 70% कॉलेजेसमधून प्लेसमेंट मिळत नाही किंवा जेवढं आम्ही ऑब्झर्व्ह केलं, तर तिथे टीपीओजच नाहीयेत. ओके. सो मग असं. आपल्याला जर कॉलेज कॅम्पसमधून नोकरी लागायची आहे, तर आपल्याला कॉलेज पण तसं निवडावं लागेल. ह्याची तयारी आपली 12वी नंतर सुरू झाली पाहिजे किंवा 12वी मध्येच हं, पाहिजे, हं, की बाबा हं. ही कॉलेज मी शॉर्टलिस्ट केलीत आणि याच्यातून कॅम्पसमध्ये चांगले जॉब मिळतायत म्हणून. पण त्यासाठी तर सर मार्क्स पण मॅटर करतात मार्क्स पण मॅटर करतात. किंवा आपले सीईटीचे मार्क्स पण बरोबर. इम्पॉर्टंट आहे. दोन्ही बरोबर. पण.
आणि किती नाही म्हटलं तरी प्रत्येक मुलाचं बजेट नाहीये IIT सारखं कॉलेज अफोर्ड करणं किंवा VIIT सारखं. एखाद दुसरा मुलगा आहे, की बाबा ज्याचं बजेटही आहे आणि ज्याला मार्क्सही चांगले, तर तो तिथं बरोबर जातो. बरोबर. पण सगळ्यांकडे तेवढं बजेट नाही, कारण डोनेशन्स पण फार जास्त आहेत. सो नाईलाजाने का होईना, पण डिग्री पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणी कॉलेजेस आहेत. म्हणजे जे आपण म्हणतो ना, की पॉलिटिशियनने खूप चांगलं काम केलंय, की अगदी जवळच्या जवळ कॉलेजेस अवेलेबल केलेत, जे पूर्वी नसायचं 20 वर्षापूर्वी. बरोबर. की समजा आता मला डिग्री करायची होती, तर मला एक 300 किलोमीटर लांबच जायला लागत होतं. कारण की तिथे नव्हतीच ती गोष्ट. सो आता तसं नाही राहिलं. आता कॉलेजेस बऱ्याच ठिकाणी आहे. पण त्याच मोमेंटला आपण हेही बघितलं पाहिजे, की किती मुलांना खरंच कॉलेजने जॉब दिलेत. तर ही संख्या फार कमी आहे. मग असं का होतं म्हणजे कॉलेजमधून भरमसाठ विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतात, त्यांना डिग्री मिळते. त्या विद्यार्थ्यांसाठी तेवढे जॉब खरंच उपलब्ध नसतात का त्यांच्यासाठी जॉब उपलब्ध असतात, पण कॉलेज ते जॉब हे जे अंतर आहे, ते अंतर कसं जायचं ते विद्यार्थ्यांना माहिती नसतं. ऑब्व्हियसली सर, कसं काय माहिती असेल? कारण त्यावेळेस तर मुलं त्या लोकेशनला जसं की कॉलेजेसमध्ये आहेत. प्रत्येकच मुलाचं हे टार्गेट नाही की जॉब पाहिजेच. हा पहिला फॅक्टर. म्हणजे आपण प्रत्येकाच वेळेस कॉलेजला ब्लेम नाही करू शकत. बरोबर. तर पहिलं तर हे लक्षात घेतलं पाहिजे, की आता लास्ट इयर सुरू झालंय. मलाच काहीतरी जर कॉलेजमधून मिळत नाहीये, हे जर आधीच माहिती आहे, तर मला दुसरे पर्याय शोधायला लागतील. आणि आता दुसरा फॅक्टर हा पण लक्षात घेऊ शकतो ना सर आपण, की ह्याच मुलांना इकडे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आल्यावर कसे काय जॉब मिळतात? हं, हं. कुठे ना कुठे मिळतोच ना जॉब. बरोबर. सो जॉब अवेलेबल आहेत. फक्त गॅप एवढाच आहे, की अवेअरनेस फार कमी आहे. खूप मुलांना माहीतच नाही, की कुठे काय ओपनिंग आहे किंवा असेल जरी, तरी पण काय तयारी करायची आहे, तो इंटरव्ह्यू क्रॅक कसा करायचा हे कोणीच सांगत नाहीये. अप्रोच कसं व्हायचंय? हां, हे माहीत नाहीये. रिझ्यूमे बरोबर. कसा बनवायचा हे माहीत नाही बरोबर. किंवा काही-काही मुलं तर एवढे पण कॉन्फिडंट नाही, की ते पुण्यात एकटे येऊ शकतात. हा पण लय मोठा आहे किंवा पॅरेंट्सचा पण त्यांच्यावरचा ट्रस्ट फार कमी आहे. तर हे बरेच फॅक्टर कारणीभूत आहे ह्या गोष्टीला. सो मला असं म्हणायचंय, की तुमचं जर प्री प्लॅनिंग असेल, की नाही बाबा डिग्री व्हायच्या आधीच माझ्या हातात जॉब पाहिजे, तर तुम्ही नक्की त्या दिशेने काहीतरी पाऊल उचलणार. बरोबर. तर हे थोडंसं गोल आपण सेट करणं गरजेचं आहे. आणि तेव्हा कुठे ते कमी होईल. नाहीतर काय होतं, की माझ्या अपयशाचे 10 कारणं मी शोधतोय. हे तर तसंही होतं ना अजूनही आहे. बरोबर. ह्याला काहीच बरोबर. अर्थ नाहीये. त्यामुळे मला हेच म्हणायचं की जॉब खूप आहेत. आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे. मग आता बघा मॅडम, की बरेच लोकं म्हणजे बहुतांश लोकं कॉलेजला जातात, हं, डिग्री घेतात. डिग्री घेतल्यानंतर त्यांना वाटतं, की अरे, मला कॉलेजमध्ये काही गोष्टी मिळाल्याच नाहीत आणि हं. त्यामुळे मी परत क्लास लावला पाहिजे आणि क्लासमधून त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याकडे शाळांपासूनच वेळ आलेली की बाबा शाळेमध्ये जाणारी मुलं सुद्धा तेच विषय पुन्हा शिकण्यासाठी क्लास लावतात. बरोबर. माझा बेसिकली प्रश्न परत तोच आहे शिक्षण व्यवस्थेबद्दल, की बाबा सध्या कॉलेजमध्ये जे काही शिकवलं जातंय, ते शिकवलेलं पुरेसं नाहीये का, की त्याच्यावरती जॉब मिळेल? का विद्यार्थ्यांना आता परत बाहेर जाऊन क्लास लावण्याची गरज लागते? कसं आहे सर, की जे इंडस्ट्रीत काम चालतं ॲक्चुअली, हं, तर ते काम रिअल टाईम प्रोजेक्टवरती चालतं. म्हणजे काय, की समजा एखादा फॉरेनचा क्लायंट आहे आणि त्यांची एक रिक्वायरमेंट आहे. फॉर एक्झाम्पल आपण ना MSCBचं एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे. हं, तर आपल्याकडे ना MSCBसाठी अजूनही आपलं बिलिंग सिस्टम आहे, हं, की आपल्याला बिल येतं आणि अजूनही खूप लोकं त्या केंद्रात जाऊन पैसे भरतात. हं. एक क्लास ठरलेला आहे, म्हणजे आपले वयस्कर लोकं तिथे जातात, भरतात. त्यांचा ऑनलाईन सिस्टमवरती बिलीव्ह नाहीये किंवा काही लोकं Google Pay, PhonePe करतात. काही लोकं बँकमधून भरतात. असे मल्टिपल वेजनी करतात. बरोबर. आता समजा त्या फॉरेनच्या क्लायंटला असं वाटलं, की हे सगळं ना मी ऑटोमॅटिक करतो. मला ना कोणालाच पैसे मागायची गरज नाहीये, हं, हं. की माझं जे काही टी असेल ना, तिथून सगळं ऑपरेट होईल आणि तिथे एक मीटर असेल किंवा प्रत्येकाच्या घराच्या बाहेर जो मीटर असेल, तो ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होईल. त्याच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक बिल हे होईल. जनरेट होईल. कुणाला जायची गरज पडणार नाही. आता असा कस्टमाइज प्रोजेक्ट ज्यावेळेस आय-टी कंपन्यांकडे येतो ना, तर त्यावेळेस एक डेव्हलपर म्हणून आपण बॅकएंडनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. पण रिअल टाईममध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला तसं थिंकिंग पण करायला लागते. की ठीक आहे, तुमचा हा प्रॉब्लेम आहे. ह्यासाठी मग आपण हे सॉफ्टवेअर बनवू शकतो. म्हणजे डिव्हाइस स्पेसिफिक असेल, कदाचित ॲडिशनल काहीतरी इक्विपमेंट लागतील आणि त्याच्याही बियॉन्ड जाऊन एक थॉट प्रोसेस असते प्रत्येक स्टुडंटमध्ये. तर हं, मग एवढे रिअल हं. टाईम प्रॉब्लेम ज्याला 100 ते 200 लोकांची टीम लागेल, तर हे टीममध्ये डिव्हाईड करून मग त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडून ते काम करून घ्यायचे. म्हणजे एखादा डेव्हलपर असेल, एखादा टेस्टर असेल, एखादा डिप्लॉयमेंट करणारा असेल, बरोबर, एखादा क्वालिटी अनालिसिसवाला असेल, असे 4 लोकं सोबत बसले. तर 4ही लोकांचं वेगवेगळं काम आहे. मग बरोबर. कॉलेज हे नाही ना शिकवत, की बाबा तुला असं टेस्टिंग करायचंय, असं डिप्लॉयमेंट करायचंय, तुला असं क्लायंटची रिक्वायरमेंट घ्यायचं आणि असं तुला त्याला डिलिव्हर करायचं. हे नाही शिकवत. कॉलेज काय शिकवतं, की हां, हे सी लँग्वेज आहे, ह्याचा हा एक कोड आहे आणि असं तुला एक्झाममध्ये लिहायचंय म्हणून तुला एवढे मार्क पडणार आहेत. हं, हं. इतकं सिंपल आहे. मग मुलं पण तेच करतात ना, जे शिकवले ते ग्रास्प करतात, तेवढेच पेपरला येतात आणि त्यांना तेवढेच मार्क पडतात.
मग त्यांना डिग्री मिळते, त्यांचं काम झालं. पण मग हा क्लायंटचा रिअल टाइम प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची थॉट प्रोसेस येणार कुठून? अप्लाइडच नाही झालं ते हा, हे फक्त अप्लाय नाही डोक्यात झालं, राहिलं. हा गॅप बरोबर तसाच राहिला ना. कारण त्या मुलांनी कधी व्हिज्युअलाइजच नाही केलं की असाही प्रॉब्लेम असू शकतो आणि त्यावरती असे कोडिंग थ्रू मला सोल्युशन मला देता येऊ शकतं. बरोबर. हे त्यांनी कधीच केलं नाही. हे इथं आल्यानंतर त्यांना कळतं, हम्म, काम करताना हम्म, कळतं. हम्म. मग जी थॉट प्रोसेस 4 वर्षापासून नाही आली, ती लगेच कसं काय येणार आहे? बरोबर. आणि मॅक्सिमम इंटरव्ह्यूज ना असे असतात ना सर, की त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड किंवा डायरेक्ट समोर एखादा टास्क दिला जातो. म्हणजे तुम्ही किती इन डेप्थ थॉट थिंकिंग करू शकता, किती डेप्थमध्ये विचार करू शकता, तुमचं कोडिंग स्किल किंवा अनालिसिस स्किल कसं आहे, तुमचं प्रिडिक्शन कसं आहे. कधी-कधी असं विचारलं जातं, की ह्या रूममध्ये किती बॉक्स आहेत? हम्म. म्हणजे असं अनइमॅजिनेबल क्वेश्चन. मग हे कशासाठी असतं एवढं सगळं, की बाबा तुम्ही किती बेटर वेने थिंकिंग करू शकता. तर त्यामुळं ज्यावेळेस ही मुलं त्या इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये जातात, त्यावेळेस त्यांना ते पहिलं तर क्रॅक करता येत नाही. दुसरी गोष्ट काय होते, की रिअल टाईम प्रॉब्लेम समजत नाही, कारण ते कधी केलेलंच नसतं. हम्म, सो हम्म. त्यासाठी मला असं वाटतं, की आधीपासूनच थोडंसं आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे, की जर आय-टीमध्ये 4-5 इंटरव्ह्यू राउंड्स फिक्स आहेत ना, तर त्याची तयारी केली गेली पाहिजे. असं कॉलेजला किंवा सिस्टमला दोष देऊन काहीच उपयोग नाही, की हां, कारण की शेवटी तुम्हाला तुमचं पोट भरायचंय. तुम्हाला काही शेजारचा मित्र किंवा शेजारचे येणार नाही पगार द्यायला ना. तर मला मला जर चांगलं सर्व्हाइव्ह करायचंय, तर मला माझ्या स्किलला स्वतःलाच पॉलिश करायला बरोबर. लागेल. आता समजा एखादा विषय, समजा आता मला एक इंजिनिअर व्हायचं होतं, ठीक आहे. तर मला हे तेव्हाच माहिती 11thला, की मला मॅथ्स चांगला असायला पाहिजे. तसंच ज्यावेळेस जर तुम्हाला माहिती आहे, की मला 15,00,000 पॅकेज कमवायचं, तर तुम्हाला कोडिंग हे आलंच पाहिजे. हम्म. त्याला एक्सक्यूजच नाही. मग ते जर तुम्हाला कॉलेजमधून जर मिळत नसेल, तर तुम्हाला बाहेरून घ्यायलाच लागेल ना. बरोबर. कारण की तुम्हाला माहिती की मला एवढं कमवायचं, त्यासाठी तुम्हाला काय द्यायचं हे तर कळायला पाहिजे. हम्म, तर ह्या हम्म. बेसिक गोष्टी आणि हे ज्याला अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग आहे, तो बरोबर करतो. मग कॉलेजवर विसंबून राहायचं की नाही राहायचं? कॉलेजवरती राहिलं पण पाहिजे, लाइक सब्जेक्ट क्लिअर करण्यासाठी, डिग्री सर्टिफिकेटसाठी किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, की बाबा नाही बाबा सेमिस्टरला एवढे मार्क्स, कारण शेवटी कॉलेज आपल्याला एक डिसिप्लिन देतं. हम्म, ते हम्म. आपल्याला कुठूनच नाही भेटणार. बरोबर. जे मुलं कोरोनामधून पास आउट झाले, लाइक फक्त एक्झाम देऊ, त्यांना 90% जरी पडले, तरी त्यांना इंटरव्ह्यू क्रॅक नाही करता आले. हम्म, पण जे मुलं ऑफलाईन जाऊन 60% जरी पडले, तरी त्यांना इंटरव्ह्यू क्रॅक झाले. का? कारण कुठेतरी हे मॅटर करतं, की आपण सकाळी उठतोय, कॉलेजला जातोय, आपण अटेंडन्स लावतोय, आपण 1 तास शांत बसतोय आणि नंतर अभ्यास करतोय, सबमिशन करतोय. हे मॅटर करतं, म्हणजे फिजिकल अटेंडन्स मॅटर करतो कुठेतरी. बरोबर आहे. सो तसंच कॉलेजही मॅटर करतं, नाही असं नाही. कारण त्याच्याशिवाय काहीच नाही होऊ शकत. नाहीतर मग आपण आपल्या लहान मुलांना कॉलेजला काय शाळेला पाठवलंच नसतं. बरोबर. पण ती नेसेसिटी आहे. ती बेसिक नीड आहे. जसं अन्न, वस्त्र, निवारा. त्याच्यानंतर एज्युकेशन येतं. एज्युकेशन हे पाहिजेच. पण त्याच्या बियॉन्ड जाऊन जर मला काहीतरी चांगलं उत्पन्न जर द्यायचं असेल, तर त्यासाठी मला काहीतरी चांगलं स्किल सेट अर्न करायला लागेल आणि बरोबर. चांगलं काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करायला लागेल. हे सगळं विन-विन आहे. जसं की मी एखाद्या इंडस्ट्रीला बोलले किंवा एखाद्या एचआरला मी बोलले, की मी तुला 10,00,000चं टर्नओव्हर देईल, तेव्हा मला तू ₹1,00,000 देणार आहे. कारण ही इंडस्ट्री अशीच चालते. मग मी ते कसं देणार आहे हा माझा प्रश्न आहे, की चला ठीक आहे, मला त्याच्यासाठी हे शिकायला लागेल, ते शिकायला लागेल, ते शिकायला लागेल. ते सगळं मी आधीच केलं पाहिजे आणि हे माझ्या डोक्यात आत्ताच पाहिजे, बरोबर. की नाही मला कॉलेजच्या बाहेर पडल्या माझ्या हातामध्ये जॉब पाहिजे, तर मला हे लँग्वेज, डेटाबेस हे सगळं आलं पाहिजे. त्याशिवाय मला नाही भेटणार. बरोबर. आता तुम्ही बोलत असताना एक खूप महत्वाचा मुद्दा घेतलात, की बऱ्याच लोकांना थेअरी माहिती असते, पण हो. तरी सुद्धा त्यांना इंटरव्ह्यू क्रॅक होत नाहीत. बरोबर. माझं म्हणणं आहे इंटरव्ह्यू क्रॅक होणं हा सुद्धा नंतरचा मुद्दा आहे. काही जण पहिल्याच पातळीवरती फसतात. ती पातळी म्हणजे रेझ्युमे. सो बरोबर. रेझ्युमे कसा असला पाहिजे किंवा हा आदर्श रेझ्युमे आहे. हे की पॉइंट्स आहेत. हे की पॉइंट्स असलेच पाहिजेत आणि हे की पॉइंट्स असतील तर तुमचा रेझ्युमे एंटरटेन होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येणार आहे. सो त्यासाठी कोणत्या गोष्टी रेझ्युमेमध्ये असल्या पाहिजेत? पहिले तर रेझ्युमे हा सिंगल पेजचा असला पाहिजे. ओके. जर आपला पहिला जॉब आहे, तर एकच पानाचा. दुसरी गोष्ट, ॲज पर जॉब डिस्क्रिप्शनच पाहिजे. म्हणजे समोरच्याला सॉफ्टवेअर टेस्टर हवा आहे. हं. तुमच्या नावानंतर सॉफ्टवेअर टेस्टर हीच डेजिग्नेशन आली पाहिजे. ओके. त्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स एकदम क्लिअर पाहिजेत, लाइक मोबाईल नंबर, प्रोफेशनल मेल, हं. GitHubची लिंक. कारण तुम्ही आयटीसाठी अप्लाय करताय. हं. सो GitHubवरती तुमची प्रोफाईल पाहिजे. त्यामध्ये प्रोजेक्ट्स ॲडेड पाहिजे, LinkedInची प्रोफाईल पाहिजे. हे सगळे प्रोफेशनल प्लॅटफॉर्म झाले. ओके. त्यानंतर करियर ऑब्जेक्टिव्ह पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही हे सांगायचं असतं, की मला माझ्या करिअरमध्ये पुढे जाऊन सॉफ्टवेअर टेस्टर बनायचंय. त्यासाठी माझ्याकडे ही डिग्री आहे. त्यासाठी माझ्याकडे हा स्किल सेट आहे. मला इंडस्ट्रीला कॉन्ट्रिब्यूट करायचं, त्या बदल्यात मला माझ्याही रिक्वायरमेंट फुलफिल करायचं. एवढं क्लिअर पाहिजे. हं. आणि हं. त्यानंतर मग एज्युकेशनचा चार्ट येईल. तुमचं लेटेस्ट डिग्री, मग डिप्लोमा किंवा 12th, त्यानंतर 10th आणि त्यानंतर मग आयटीचा स्किल सेट येणार. मग आयटीचा स्किल सेट का महत्वाचा आहे? कारण जेडीमध्ये जो स्किल सेट आहे तोच तिथं असला पाहिजे. त्याशिवाय ते स्किल सेट मॅचच नाही होणार.
बरोबर. बरोबर. आता सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग बद्दल तुम्हाला सॉफ्टवेअर यायला पाहिजे. जसं की सेलेनियम फ्रेमवर्क असेल, मॅन्युअल टेस्टिंगमध्ये ब्लॅक बॉक्स टेस्टिंग असेल, तर हे सगळं तुम्ही त्याच्यात टाकलं पाहिजे. हे न करता जर तुम्ही पायथॉन ॲड केलं, सी शार्प ॲड केलं, तर ते शॉर्टलिस्ट करणारच नाही. म्हणजे इर्रिलेव्हंट स्किल सेट न टाकता ॲज पर जॉब डिस्क्रिप्शनच टाका, तरच तो शॉर्टलिस्ट होईल. ओके. कारण की तो मॅच झाला पाहिजे. समोरच्या एचआरला वाटलं पाहिजे, की अरे नाही हा तर टेस्टिंगचा आहे. प्रोजेक्ट टाकायला गेलात, तर प्रोजेक्ट सुद्धा टेस्टिंगचेच टाका. उगाच पण समजा डेव्हलपमेंटचे नका जास्त टाकू. प्रोजेक्ट केलेले असतील किंवा जास्त लँग्वेजेस येत असतील, मग ते जर टाकले तर मग त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो का? नाही, प्रोजेक्ट तुम्ही 2-3 टाकू शकता. जेवढं मॅक्सिमम तुम्ही केलंय, हं. तुम्ही मॅक्सिमम टाका. उलट पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. पण इर्रिलेव्हंट नका टाकू. हं, हं, म्हणजे हं, एकच केला, हं. म्हणजे जसं की लग्नपत्रिका एकदा बनवली लाईफ टाईम तीच. ही लग्नपत्रिका नाही, हा रेझ्युमे. प्रत्येक ऍप्लिकेशनच्या वेळेस बदलला पाहिजे, कारण हा आयटी जॉब आहे. कंपनी वेगवेगळ्या असतात, पोझिशन एकच असतात, पण त्याच्यामधला जेडी म्हणजे कामं किंवा जबाबदाऱ्या हे वेगवेगळ्या असतात. त्या हिशोबाने तो बदललाच पाहिजे. जर तो तुम्ही नाही बदलला, तर तुम्हाला का जॉब देईल? कारण समोरचा काय म्हणेल, "अरे, मला टेस्टर पाहिजे, तू डेव्हलपरचं टाकलंय सगळं, मी का घेऊ? हं. तुम्हाला डेटा सायन्सचा जॉब पाहिजे आणि तुम्ही टाकले डेव्हलपमेंटचं सगळं, ते का घेतील?" बरोबर. सो इररिलेव्हंट गोष्टी न टाकता रिलेव्हंट गोष्टी मॅक्सिमम टाका. आणि हे पहिले तर मेक शुअर करा, की समजा एआयचा जॉब आहे, ठीक आहे. एआय रिलेटेडच प्रोजेक्ट पाहिजेत खाली, तरच ते शॉर्टलिस्ट करतात. एआयचा प्रोजेक्ट असून वेगळं काहीतरी तुम्ही स्किल सेटमध्ये लिहिले, ते कशाला? ॲड ऑन टाका ना, सॉफ्ट स्किल ॲड ऑन टाका. एआय टूल्स टाका. तुम्हाला ChatGPT येतं वापरता, तुम्ही ते लिहा. जर तुम्हाला सॉफ्ट स्किलमध्ये तुम्ही एक्सलंट कम्युनिकेटर आहात, तुम्ही ते लिहा. तुम्ही बेस्ट टीम प्लेयर आहात, तुम्ही ते लिहा. कारण ते एचआरला पाहिजे. सो या पद्धतीने तुमचा रिझ्यूमे पाहिजे. तर तो कुठे शॉर्टलिस्ट होईल आणि मॅक्सिमम मुलं तिथूनच बाउन्स होतात. त्यांचा रिझ्यूमे शॉर्टलिस्टच होत नाही. हं, हं, हं. असं. त्यामुळे आपला रिझ्युमे शॉर्टलिस्ट व्हायचा असेल, तर आपला रिझ्युमे रिलेव्हंट आहे का? एक्झॅक्टली. हा पहिला मुद्दा बघितला पाहिजे. आता बोलता-बोलता तुमच्या बोलण्यामध्ये डेटा सायंटिस्ट आणि डेटा डेव्हलपर ह्या 2 टर्म्स बऱ्याचदा येतात. हं. सो मला विचारायचंय, की हे आपल्याला कळू शकतं, की बाबा मी डेटा सायंटिस्टसाठी अप्लाय केलं पाहिजे किंवा मी डेटा डेव्हलपरसाठी अप्लाय केलं पाहिजे. हे ज्याचं त्याला कळू शकतं का? ऑब्व्हियसली व्हाय नॉट? कारण की कसं आहे ना, मुलं थर्ड इयर किंवा लास्ट इयरपर्यंत फार कन्फ्युज्ड असतात. हं, पण ॲट द एंड त्यांना कुठेतरी कळतं, की बाबा नाही मला डेव्हलपरच बनायचंय. सो त्या ठिकाणी त्यांनी काय केलं पाहिजे, त्या रिलेटेड सगळं शिकून तिथे टाकलं पाहिजे. हं, काही-काही हं, मुलांचं असं असतं, की रिझ्यूमे इतका भरभरून आहे, अगदी 80 स्कोर 80 अबोव्ह गेलाय. हं, पण विचारात 4 लाईन पण कोडच्या येत नाही. हं, मग मला हं, काय म्हणायचंय, की जे येतंय तेवढंच लिहा. हं. भरमसाठ लिहिताय आणि मग इंटरव्ह्यूमध्ये विचारलं काहीच येत नाही. हे एकदम कॉन्ट्रोव्हर्शियल झालं. बरोबर, बरोबर. त्यापेक्षा तुम्हाला जर डेव्हलपर म्हणून जर जॉब करायचा आहे, तर तुम्ही एकच लँग्वेज टाका. जसं तुम्हाला पायथॉन येते ना बेस्ट, तुम्ही फक्त पायथॉनच लिहा. मग त्या पायथॉन नंतर मग त्याच्यातलं काय तर ते लिहा ना. उप्स कन्सेप्ट येतात ते लिहा, लायब्ररीज लिहा किंवा त्यानंतर तुम्ही फाईल हँडलिंग लिहा. म्हणजे त्या रिलेटेड काय-काय बेस्ट येतं ते तुम्ही अजून लिहा. म्हणजे याच्यावर तुम्हाला तेच विचारतील. बरोबर. याचा अर्थ असा होत नाही, की डेव्हलपरसाठी अप्लाय केलं म्हणजे अजून 10 गोष्टी लिहा, असं नाही. नेसेसरी नाहीये त्या गोष्टी. म्हणजे तो एक गोड गैरसमज आहे लोकांचा, की खूप लय टाकलं तर मी ते भेळ बनते. आणि त्या भेळमधलं एखादंच कामाचं असतं, म्हणजे आवडीचं असतं. तसं टाईपचं होतं ते. सो रिझ्यूमेची भेळ न करता त्याला एकदम क्लिअर कट ठेवा, की मला जे येतं तेच मी लिहिलं आणि ते समोरच्या जेडीमध्ये आहे, तरच अप्लाय करा. म्हणजे माझं काय म्हणणं आहे सर, की महिन्याभरात 200 अर्ज करण्यापेक्षा 2च करा. पण एवढे प्रॉपर करा, की समोरच्यानी शॉर्टलिस्ट केलंच पाहिजे आणि कॉल आलाच पाहिजे. पण त्यासाठी परत तयारी केली पाहिजे. एक्झॅक्टली म्हणजे ते नॉलेज पण पाहिजे ना. नॉलेज पण जसं पाहिजे. तुम्ही हां. म्हटलात, की प्रोजेक्ट मॅक्सिमम टाकायला चालतील का? टाकायला कुणाला पण चालेल, पण ते तुमच्या लॅपटॉपमध्ये रेडी तर पाहिजे. हं. कारण की विचारलं जातं समोरून, की ह्या प्रोजेक्टमध्ये काय लॉजिक वापरलं? का वापरलं? मग तू ही लायब्ररी वापरू शकत होतास, मग हीच का वापरली? असं खूप होतं, की तू ही इम्पोर्ट केलेली मेथड का वापरली? ही बिना इम्पोर्ट करता तू तुझ्या मनाने वापर ना. मग त्यावेळेस तुम्हाला ते आन्सर देता यायला पाहिजे. बरोबर. नाहीतर मग हा तर कॉपी पेस्टेड झाला. आणि 89% मुलं जवळपास 90% मुलं हे सगळं कॉपीच करतात ना, रात्रभर बसून. मित्राचा प्रोजेक्ट आणला, कॉपी मारला, दाखवला, संपला विषय, पडले मार्क. काय अर्थ आहे त्या गोष्टीला? समोरच्याला तुम्हाला जज करायला 15 मिनिटं खूप झाले सर, हं, की हं, बाबा हं, हे तुम्हीच हं. केलंय का हे बघायला. 2 प्रश्नावरून कळतं. आता आय-टीमध्ये कोणते-कोणते म्हणजे आय-टी कंपन्यांमध्ये पण प्रकार आहेत. सो त्यांच्यामध्ये कोणते-कोणते प्रकार आहेत, की ज्यासाठी मला कळू शकतं, की माझ्यासमोर हे 2-4 ऑप्शन्स आहेत आणि त्याच्यानंतर मी त्यातल्या कशासाठी अप्लाय करायचं हे मला ठरवता येईल. याच्यामध्ये ना जसं की आता मी सांगू शकते तुम्हाला सॉफ्टवेअर बेस असतात, हं. की ते डेव्हलपमेंट करतात. लाइक ठीक आहे, प्रॉडक्ट बेस ज्याला आपण म्हणतो, की त्यांनी त्यांचं सॉफ्टवेअर बनवलं, ते सेल केलं, विषय संपला. बरोबर. दुसरा आहे सर्व्हिस बेस, हं, की एक प्रॉडक्ट बनवलं, लाईफ टाईम सर्व्हिस आहे. हं, हं, म्हणजे हं, जसं की लेट मी गिव्ह द एक्झाम्पल ऑफ नोकरी. हं, एकदा पॅकेज बनवलं, बिझनेसेसला दर महिन्याला सेल करतात. हं, तुम्हाला हं. लोकं पाहिजे का? घ्या आमचं पॅकेज. सो तिथे झाले सपोर्टचे जॉब बरोबर. अवेलेबल. ते कधीच नाही रिप्लेसमेंट होऊ शकत. तिसरी गोष्ट आहे B2C, बिझनेस टू कस्टमर. म्हणजे काय?
की असे काही बिझनेसेस आहेत, की त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट कस्टमर सोबत डील करायचं अलग-अलग गोष्टींसाठी. हे पण आहे. B2B पण आहे, बिझनेस टू बिझनेस. म्हणजे एखादी अशी कंपनी, की जी दुसऱ्या बिझनेसला काहीतरी व्हॅल्यू ॲड करते. म्हणजे त्यांना लीड जनरेशन करून देते. म्हणजे आयटीसाठीच, पण लीड जनरेशन असेल, रिसर्च असेल. मग ह्या सर्व्हिसेस किंवा ह्या ज्या प्रोसेसेस असतात ना, ह्या लाईफटाईम चालूच असतात. बॅक टू बॅक किंवा रिकव्हरीचं काम करून देत असेल, असं खूप असतं किंवा एखाद्या कंपनीचं डॉक्युमेंटेशनचा पार्ट बघत असेल किंवा सपोर्टचं बघत असेल, हे झालं B2B. B2B मध्ये पण लाईफटाईम जॉब्स असतात. ओके. हे झालं. त्यानंतर अजून एक डोमेन येतो तो रिसर्चचा, की एखादी कंपनी फक्त रिसर्च डोमेनमध्ये काम करते. म्हणजे काय, की समजा एखाद्या इन्व्हेस्टरला इन्व्हेस्ट करायचं एखाद्या ठिकाणी पर्टिक्युलर गोष्टीसाठी, तर तो डायरेक्ट जाऊन इन्व्हेस्टमेंट नाही करत. तो काय करतो, अनालिसिस करतो, रिसर्च पेपर कलेक्ट करतो 2-4 कंपन्यांचे आणि मग त्याची करोडोंची इन्व्हेस्टमेंट तिथे करतो. बरोबर. सो त्यासाठी रिसर्च करणारे हुशार लोकं पाहिजेत. मग हे मार्केट रिसर्च हे सगळं करून देतात. याला पण खूप चांगले जॉब्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये. हे आहे किंवा अजून बँकिंग डोमेन म्हणजे फायनान्स डोमेनच्या भरपूर कंपन्या जसं की फॉरेनच्या खूप सगळ्या बँकांचं बॅक ऑफिस इथं आहे. तर तेही आहे. डेटा वेअरहाऊस ज्याला म्हणतो. काही कंपन्या क्लाउडच्या आहेत फक्त. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये तुम्ही क्लाउड कम्प्युटिंगचं सपोर्टचं काम करता, सर्व्हिसेसचं. जिथं आपण म्हणतो ना, की एखाद्या ॲप्लिकेशनला 24/7 सपोर्ट लागतो, की समजा Amazon आहे. Amazonचं स्वतःचं क्लाउड आहे ती एक गोष्ट आहे. पण ज्यावेळेस ती वेगळ्या क्लाउडला अटॅच होती, त्यावेळेस त्यांना एक जबाबदारी होती, की 24/7 हे चालू पाहिजे जगात चालली तर. कारण 1 मिनिटासाठी जरी बंद पडलं क्लाउड, तरी पण किती मोठं नुकसान होऊ शकतं. सो अशा काही कंपन्या आहेत, की जिथं आपण जाऊ शकतो. तर या व्हरायटी ऑफ कंपन्या आहेत आणि मॅक्सिमम मुलं काय करतात, स्वतःच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे ठरवतात, की हे नॉन आयटी, आयटी. मी म्हणते जगात असं काहीच नाहीये, की जे आयटी, नॉन आयटी असं काही नाही. हे सगळं तुमच्या स्किलवरती चालतं. ओके. तुम्ही एखाद्या छोट्या कंपन्यात पण लाखोंचा पगार घेऊ शकता. जर तुम्ही चांगलं काम केलं तर, तुमचं स्किल वापरलं तर. सो तुम्ही असं नका जज करू एखाद्याला. उलट स्वतःला जज करा, की मला आता काहीच येत नाही, मी शून्यात आहे. मी कशी व्हॅल्यू ॲड करेल? आणि त्या कंपनीचा अनुभव तुम्ही वापरा आणि पुढच्या कंपनीत जम्प करा. आलं लक्षात? कारण व्हरायटी कितीही असू द्या, त्याने मॅटर करत नाही. मॅटर हे करतं, की तुम्ही काय व्हॅल्यू बरोबर, ॲड करता, बरोबर. तुम्ही काय काम करता. एवढी व्हरायटी आहे आपल्याकडे. तर मग एखाद्या फ्रेशरने कॉलेज पास आउट झाल्यानंतर प्रेफरन्स कशाला दिला पाहिजे? की बाबा यामध्ये गेल्यानंतर हे फील्ड आहे, त्याला स्कोप आहे किंवा त्या बरोबर. फील्डमध्ये फ्युचर ग्रोथ आहे. असं फ्युचर ग्रोथ असलेले प्रेफरन्स कोणते सांगू शकतो आपण विद्यार्थ्यांना? याच्यामध्ये लँग्वेजला प्रिफरन्स दिला पाहिजे सर. कारण हं, लँग्वेजला मरण नाहीये. डेव्हलपरचा जॉब कधीच जात नाही. म्हणजे लँग्वेजची ब्युटी काय आहे सर, की आता बघा ना, आपल्याकडं नवीन-नवीन मोबाईल्स येतात, नवीन व्हर्जन येतात, हं, नवीन ॲप्लिकेशन्स येतात हं, आणि जगात कुठेही बिझनेस सुरू झाला तरी पहिला तो वेबसाईटच बनवतो. हो. त्यानंतर त्याच्याकडे ॲप्लिकेशनचं बजेट येतं हं, आणि काही वर्षांनी मग iOS सिस्टमचं किंवा iOS ॲपचं बजेट येतं. सो मग ह्या सिस्टम कोण बनवतं? डेव्हलपर तर बनवतात. सो त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. ज्या मुलांना असं वाटतं, की कोडिंग फार डिफिकल्ट आहे, त्याने डेटाबेस रिलेटेड जॉब केले पाहिजेत, क्लाउडचे केले पाहिजे, जिथं त्यालाही मरण नाहीये. कारण डेव्हलपमेंट एक पार्ट झाला, पण डेटाबेस हा दुसरा पार्ट आहे. हं, डेव्हलपमेंट नंतर हं. डिप्लॉयमेंट हा एक पार्ट आहे. हे केलं पाहिजे आणि त्यावरून येऊ वर, की समजा एखाद्या मुलाला असं वाटलं, की अरे, हे अजूनच जड वाटतंय, तर सपोर्टचा जॉब केला पाहिजे. टेक्निकल सपोर्टचा, की बाबा एक सॉफ्टवेअर आहे, ज्याला मला टेक्निकली सॉल्व्ह करायचंय. हं, तर हं. तेही जॉब केले पाहिजे. कारण क्लायंट सपोर्ट ही अगेन मोर इम्पोर्टंट बरोबर, गोष्ट आहे. बरोबर. तर ह्या गोष्टी करण्यावरती थोडासा फोकस केला पाहिजे. आणि त्याच्याही बियॉन्ड जाऊन जर रिअल टाईम प्रॉब्लेम अजूनच सॉल्व्ह करायचे तुम्हाला किंवा इंडस्ट्रीला कोप अप व्हायचंय, तर AI/MLचं स्पेशलायझेशन केल्याशिवाय पर्याय नाही. पण मॅडम आत्ता असं जाणवतं का, की म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थिनीनं डॉक्टरच्या कोणत्याही कोर्सला ॲडमिशन घेतलं, तर त्यांचं ठराविक वर्षाचं शिक्षण झाल्यानंतर त्यांना इंटर्नशिप ही कंपल्सरी आहे. त्याशिवाय त्यांना जॉब हं, प्लेसमेंट नाही. हं. पण तेच जर आपण इंजिनिअरिंगच्या बाबतीत घेतलं, तर इंजिनिअरिंगच्या बाबतीत मला असं वाटतं, की ती ऑप्शनल वाटते विद्यार्थ्यांना, की इंटर्नशिपला नाही गेलं तरी चालतंय. कुठून तरी एक लेटर अरेंज करायचं, ते कॉलेजमध्ये सबमिट करायचं. ते सबमिट केल्यानंतर आपल्याला डिग्री मिळते आणि डिग्री मिळाल्यानंतर आपण परत जॉब हंटिंग करू शकतो. सो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना किंवा आय-टी फील्डमध्ये जर जायचं असेल, तर त्याच्यासाठी इंटर्नशिप करणं गरजेचं आहे की नाही? आहे ॲक्चुअली, पण खूप मुलं त्याला लाईटली घेतात. ओके. कारण त्यांचं असं म्हणणं आहे, की आता माझी डिग्री झाली, मला ऑन ऑन पॅकेज जॉब द्या, ऑन रोल जॉब द्या. हं, हं, हं. सो कुठली कंपनी तुम्हाला जज केल्याशिवाय तर एवढं पॅकेज देणार नाही. बरोबर आहे. आणि इंटर्नशिपने काय फायदा होतो, की आता समजा एखादा 3rd इयरचा मुलगा आहे किंवा लास्ट इयरचा आहे. हं, तर त्याला हा स्कोप भेटतो, की माझ्यासाठी काय बेस्ट आहे. म्हणजे समजा त्याने 2 इंटर्नशिप केल्या. एक Python वरती केली आणि एक डेटाबेस वरती केली. तर त्याला त्याचा इंटरेस्ट अंडरस्टँड करायला हे फार सोपं आहे.
की अरे नाही, पायथन इंटरेस्टिंग आहे, मग मी त्याच्यात माझं करिअर करतो. डेटाबेस बोरिंग आहे, इझी आहे खूप, मला नाही करायचं, मग त्याच्यात मी नाही करत. सो हा ऑप्शन तयार होतो आणि जे लोक इंटर्नशिपच करत नाही त्यांना एक्सप्लोर करायचा स्कोपच नाही राहत. बरोबर. आणि असंच वेट करण्यात 1-2 वर्ष व्हायला घालवण्यापेक्षा इंटर्नशिप नंतर मला ऑन जॉब पॅकेज कसं मिळेल इकडे फोकस केला पाहिजे. बरोबर. कुठली कंपनी अशी नाही ना सर, की ज्यांनी 6 महिने काम करून घेतल्यानंतर पुढे ऑन पॅकेज नाही करणार. ती रिटर्न करायचाच प्रयत्न करते. सो रिटर्न होण्यासाठी मला इंटर्नशिपमध्ये काय व्हॅल्यू ॲड करायची हे पण त्या मुलाला कळणं गरजेचं आहे. नाहीतर कॉलेजमध्ये दाखवण्यासाठी केली आणि मला त्यातलं काहीच येत नाही, तर ते तुम्हाला बॅकफायर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण रिझ्यूममध्ये तुम्ही धडधडीत लिहिताय, की मी इंटर्नशिप केली आणि क्वेशन विचारल्यावर तुम्हाला काहीच येत नाही. सो त्यापेक्षा इंटर्नशिप केल्याने एक्सप्लोर करायचा चान्स मिळतो, की नाही मला ह्याच्यात इंटरेस्ट वाटतो का त्याच्यात वाटतो. अच्छा ठीक आहे, ही इंटरेस्टिंग, ह्याच्यात पगारही जास्त आहे. चला ठीक आहे, मी ह्याच्यात करतो. किंवा डिफिकल्टी लेव्हल पण कळते, की अरे हां, ह्या लेव्हलचं रिपोर्टिंग असतं, असे टास्क असतात, एवढ्या वेळ सबमिट करायचे. हे सगळं करणं गरजेचं आहे. इंटर्नशिप म्हणजे काही स्मॉल गोष्ट नाहीये आयटीमध्ये. ही मला इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुमच्या आता बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं, की काही लोकं रिझ्यूमवरती चक्क थापा ठोकतात, हो, बरोबर. की मला हे जमतंय, मला ते जमतंय. जर एखाद्याला थापा ठोकायची वेळ आलीच, तर त्याने किती टक्के थापा ठोकल्या पाहिजेत? टोटल रिझ्यूमचे, की बाबा एवढं चालू शकतं, पण ह्याच्या पुढे लक्ष्मण रेषा जर आपण म्हणलं, तर हां. ती असू शकते का ह्याच्यामध्ये? हो सर, असते ना. एक 20% तुम्ही थापा त्याच्यात. त्याच्या पुढे नका जाऊ. कारण की कळल्याशिवाय राहत नाही. तो वेळ जातो सर. तुमचाही वेळ जातो, एचआरचाही वेळ जातो. काही फायदा होत नाही. खरंच येत असेल तरच करा. नाहीतर तयारी करायला वेळ द्या. बरोबर. 1-2 महिने घ्या तुम्ही, वेळ घ्या. काही-काही मुलं आहेत सर आमच्याकडे, जे वेळ घेतात, की नाही मॅम मला अभ्यास करू द्या. मला माहिती आहे की माझं काही होणार नाही. आणि ते करून येतात अभ्यास. तर थोडंसं प्रिपरेशन नंतरच करा. कारण फक्त शॉर्टलिस्ट होणं हे टार्गेट नाहीये. इंटरव्ह्यू पण झाला पाहिजे आणि त्याच्यात बरोबर. पासही झालं पाहिजे. बरोबर आहे. जसा हा रिझ्यूमेचा मुद्दा झाला किंवा इंटर्नशिपचा मुद्दा झाला, तसंच आपल्या पाठीमागच्या पॉडकास्टमध्ये काही लोकांच्या कमेंट आलेल्या होत्या किंवा काही लोकांचे पर्सनली डीएम आलेले होते, की आम्ही नॉन आयटी रिलेटेड फील्डमध्ये शिक्षण घेतलंय, पण आम्हाला परत त्यामध्ये जायचंय, आयटीमध्ये जायचंय. तर त्यांच्यासाठी कोणते ऑप्शन असू शकतात? त्यांच्यासाठी पहिलं तर ऑप्शन खूप आहेत. पण ओके. ॲक्सेप्टन्स महत्वाचा. ॲक्सेप्टन्स म्हणजे कसं? म्हणजे आता समजा नॉन आयटीमध्ये मेकॅनिकलमध्ये काम केलं 4 वर्ष. आता हं, तिथला हं. एक्सपिरियन्स आयडियली इकडं नाही वर्क काउंट होत. नाही होत. किंवा तिथे 4 लाखाचं जरी पॅकेज असेल ना, हं, तर त्याच्यावरती टॉपअप नाही मारून मिळू शकत तिकडे. हं, कारण इकडे हं. काम वेगळे, इंडस्ट्री वेगळी आहे. बरोबर. सो पहिलं तर ॲक्सेप्टन्स हा पाहिजे, की मला जे पॅकेज मिळेल त्याच्यावरती मला सुरू करायचंय. हं, कारण की आता आपण आपल्या करिअरमध्ये यू-टर्न का घेतोय? कारण आपल्याला 4 वर्षानंतर कळालं, की त्याची ग्रोथ नाही. हं. आणि आयटीमध्ये ग्रोथ ओरिएंटेड आहे का? कारण आयटीमध्ये स्किलवरती सगळं चालतं. बरोबर. की समजा आज माझ्याकडे बेसिक लँग्वेजचं अंडरस्टँडिंग आहे, तर मला एवढाच पगार आहे. हं. पण उद्या मी फ्रेमवर्क शिकलो, तर मला पगार वाढ मिळणार आहे. कारण मी तेवढी व्हॅल्यू ॲड करणार आहे. सो हे जर आपल्या हँड्समध्ये आहे ना, तर आपला ॲक्सेप्टन्स हा पाहिजे, की मला टॉपअप नाही भेटणार आहे. तर मला जे मिळेल त्याच्यावर मी सुरुवात करतो, तरच इकडचा विचार करा. मी असं सांगेन. नाही म्हणजे समजा जर असं विचारलं, की माझा पगारवाढ गेल्या काही वर्षात झालेली नाहीये. मी कोणत्या एक्स रिलेटेड फील्डमध्ये काम करतोय आणि मला फक्त पगारवाढ हवी म्हणून मला आयटीमध्ये स्विच करायचं असेल, तर मग मी करायचं की नाही करायचं? आयटीमध्ये एंट्री घेताना तुम्हाला इनिशियल लेव्हलच पगार भेटेल, तुमच्या ओके. नॉलेजनुसार. तिथं आधी एवढा पगार होता, तेवढ्या ते पगारावरून वर्क वरती नाही नाही होत. मिळत. नाही. ओके, तो बेस पकडूच शकत नाही. ओके. काम केलं होतं हा एक बेस चालेल, पण हं. पगारवाढ नाही. कारण तुम्ही पगारवाढ मागू कुठल्या गोष्टीची शकता, की ज्याच्यामध्ये तुम्ही लास्ट ऑर्गनायझेशनमध्ये एक काम केलंय, बरोबर. एक्स अमाउंट ऑफ काम केलंय आणि त्यामुळे आता तुम्हाला वाय अमाउंट ऑफ सॅलरी पाहिजे. पण हं. आता तुम्ही तर वेगळ्याच कंपनीसाठी काम केलं, ज्याचं काही रिलेव्हन्सच नाहीये. आता तुम्ही जो जॉब घेणार आहे, तर तुम्ही आताच्या स्किलवरती घेणार आहेत. बरोबर, आयटीच्या स्किल सेटवरती. बरोबर. मग आता तुम्हाला जे नॉलेज आहे, त्याच्यावरती जर तुम्हाला पगार घ्यायचा असेल, तर ऑब्व्हियसली तो तेवढा कदाचित नसेल. फार कमी केसेसमध्ये तेवढा पगार मिळालाय. ओके. की एक मुलगा होता आमचा संकेत, त्याला 4 लाखचं पॅकेज मिळालं आणि कंपनी ऑफर करत होती 3 लाखचंच फक्त. पण त्याच्यामध्ये त्या क्वालिटीज होत्या, की बाबा एक सिनियरिटी आपण जे म्हणतो ना, एक लीड लेव्हल किंवा कम्युनिकेशन किंवा मॅनेजमेंट रिलेटेड क्वालिटीज होत्या. म्हणून त्या कंपनीने 1 लाख वाढवून दिले. हं, पण मला नाही हं. वाटत की हे प्रत्येकच केसमध्ये इक्वली ॲप्लिकेबल असेल. सो मला काय म्हणायचंय, की आता जरी तुम्ही कमी पगारातून सुरुवात केली आयटीमध्ये, तरी 2 वर्षात तेवढा पगार तुम्ही मिळवू शकता. कारण आयटीमध्ये तेवढा स्कोप आहे. आणि शिकायला स्काय इज द लिमिट. तुम्ही जेवढं शिका, तेवढं तुम्ही स्विच करा आणि तेवढं तुम्ही पगारवाढ घ्या. सीव्ही स्ट्रॉंग करत गेलं पाहिजे हां, आपलं. रिझ्यूमेमध्ये नंबर ऑफ स्किल सेट वाढला पाहिजे. म्हणजे हं, कीवर्ड्स. हं. म्हणजे आज तुम्हाला बेसिक कोर जावा येतं. त्याच्यानंतर फ्रेमवर्क येऊ द्या, वेब पेजेस येऊ द्या, सर्व्हर येऊ द्या, डेटाबेस येऊ द्या. जसं-जसं वाढेल, जसं-जसं तुम्ही आउटपुट द्याल, तसं-तसं तुम्हाला पगार मिळणारच नाही तेवढा. बरोबर. कारण की ज्या कंपनीत तुम्ही एंट्री घेऊन जाल, जिथे तुम्हाला ₹20,000-1,000 पगार आहे.
तुम्हाला हे लक्षात येईल की त्याच कंपनीमध्ये 10 लाख पगार कमवणारा बी शेजारी बसलाय, हम्म. पण तो काय वेगळं करतोय, तो काय व्हॅल्यू ऍड करतोय, तेवढी मला करता येईल का? बरोबर. आणि ती करण्यासाठी मला किती वेळ द्यायला लागेल? हा माझा कॉल आहे. कदाचित मी 6 महिन्यात करेल किंवा 6ही वर्षात करेल. हा बरोबर माझा आहे. प्रश्न आहे. तर मला असं म्हणायचंय की त्या पगारावरती तर ग्रोथ मिळणं फार डिफिकल्ट आहे. पण इनिशियल जर सुरुवात करताय तर 4 वर्षात नक्कीच नॉन आयटी पेक्षा जास्त पगार मिळू शकतो. ओके. आणि समजा एखादी व्यक्ती अशी आहे की ती वेगळ्या फील्डमध्ये काम करते, हं, हं. परंतु आयटी फील्डमध्ये यायचंय, सुरुवात करायची. तर त्या व्यक्तीला या फील्डमध्ये येण्यासाठी साधारण दिवसाचा किती वेळ किंवा काय केलं पाहिजे? म्हणजे प्राथमिक स्टेप काय असली पाहिजे की ज्याच्यावरती पाय चढून उद्या आयटी फील्डमध्ये एंटर करता येऊ शकतं? पहिली स्टेप तर ही पाहिजे की वेळ दिला पाहिजे. कारण आता कुठेतरी काम करतायत म्हणजे बिझी आहेत. बरोबर, 8-9 तास काम आहे. आपण तेवढं बरोबर. एक्झर्शन रोजच करतोय. मुलं बाळ आहेत घरी, जबाबदारी आहे. सगळ्या गोष्टी. थोडंसं ना 1-2 तासाचा तरी अभ्यास केला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. हं. अगदीच आपण नाही का फक्त संडेलाच घेऊन बसतोय लॅपटॉप, असं होता कामा नये. डेली 1-2 तासाचा वेळ देणं गरजेचं आहे. सॅटर्डे, संडेला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. त्याशिवाय नाही होणार. हं, हं, आणि हं, कुठेतरी हं. एक्सक्यूज मोडला न राहता कुठेतरी सोल्युशन मोडला येणं गरजेचं आहे. व्हिक्टिम मेंटॅलिटी नाही पाहिजे की माझ्या हां. बाबतीत हे सगळं असंच का घडतं? हो. किंवा मला हे जबाबदारी आहे, ते आहे. आता खूप सगळ्या महिला माझ्याकडे येतात शिकण्यासाठी. त्यांना खूप जबाबदाऱ्या असतात. आय ॲग्री. हं. पण ज्यावेळेस त्या काहीतरी बनतात ना, म्हणजे त्यांचा पहिला पगार जरी घरी आला, तरी घरचे खूप खुश असतात. किंवा त्यांच्याकडे बघण्याचा नजरिया बदलतो. तर त्या क्षणांसाठी आत्ता काहीतरी सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे मला अभ्यास करायचा दाखवण्यासाठी नाही करायचं, मला काहीतरी बनण्यासाठी करायचंय. हा थॉट मनात ठेवून चाललं पाहिजे सर. कारण त्याशिवाय काहीच बदलू नाही शकत. बरोबर. म्हणजे आणि आपल्यावरची वेळ आपणच तर बदलू शकतो ना. हं, हं, दुसऱ्याने येऊन नाही हं. बदलू शकत. अभ्यास आपला आपणच केला पाहिजे. बरोबर. थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. आता 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. म्हणजे हे झाले, की जे लोक वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि आयटी इंडस्ट्रीमध्ये यायचंय त्यांच्यासाठी. परंतु हं. जे ॲक्चुअली आयटीमध्ये जाण्यासाठीच शिक्षण घेत आहेत, 3rd इयरला आहेत आणि त्यांना 4th इयर नंतर लगेच जॉब पाहिजे. तर त्यांच्यासाठी रोडमॅप काय असला पाहिजे, की आता तुमच्यासमोर 1-1.5 वर्ष कालावधी आहे अजून, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे कव्हर करा आणि जर हे कव्हर झालं, तर तुम्ही इतरांपेक्षा उजवे ठराल, ज्याच्याकरून तुम्ही सिलेक्ट होण्याची शक्यता वाढते. अगदी करेक्ट. आता याच्यामध्ये त्यांनी पहिला तर त्यांचा प्रोफेशनल रिझ्युमे बनवला पाहिजे. हं, आता खूप मुलं ह्या भ्रमात असतात, की आता मी फर्स्ट इयरचे मार्क टाकू का, 3rd इयरचे टाकू का, 2nd इयरचे टाकू. हं. एवढ्या भ्रमात कन्फ्युजनमध्ये न राहता सेमिस्टर वाईज टाका सरळ. ओके. सरळ सेमिस्टर वाईज टाका. फर्स्ट सेमला किती पडले, सेकंडला किती पडले, ॲग्रीगेट करा, व्यवस्थितपणे मेन्शन करा. हं. दुसरा पार्ट ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करायला लगेच स्टार्ट करा. ओके. कारण चांगल्या कंपन्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट ही असतेच आणि त्यासाठी पहिले ते 10वी पर्यंतचं गणित चांगलं पाहिजे. अभ्यासा. ओके. एवढंच. फार अगदी रॉकेट सायन्स असणं त्यासाठी आर.एस. अगरवालचं पुस्तक आहे. हं. ते काहीतरी 150 का 300 रुपयाला मिळतं सेकंड हँड. ते घ्या. त्याच्यातून आत्तापासूनच अभ्यास करायला सुरू करा. त्याच्यामध्ये टाईम, डिस्टन्स, प्रॉफिट, लॉस, रिलेशन्स एवढे बेसिक ठरलेले फॅक्टर्स आहेत, पॅटर्न्स आहेत. त्याच्यापेक्षा वेगळं काहीच विचारत नाही. तेवढेच अभ्यासा. तेही नाही कळालं तर YouTubeवरती क्वांट्स ट्रिक्स सर्च करा. क्वांट्स. तुम्ही लिहून घ्या पाहिजे तर क्वांट्स ट्रिक्स हे सर्च करा. तुम्हाला एन नंबर ऑफ व्हिडिओ भेटतील. म्हणजे काय, की जर तुम्ही एखादी गोष्ट फॉर्म्युलाने सॉल्व्ह करताय, तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ लागतो. हं. आणि तीच गोष्ट जर तुम्ही ट्रिकने सॉल्व्ह करताय, तुम्हाला 2 मिनिटात त्याचं सोल्युशन मिळून जातं. म्हणजे बरोबर. काय, की तुम्हाला अप्रॉक्सिमेट आन्सर येतं, करेक्ट आन्सर नाहीत. म्हणजे जवळचं आन्सर भेटतं. ते जरी टिक मार्क केलं तरी तुम्ही पास होता. तर ही दुसरी गोष्ट करा. तिसरी गोष्ट, इंग्लिश कम्युनिकेशन वीक असेल तर इंग्लिश बोलायला सुरू करा. हं, मोडकं, हं. तोडकं, कच्चं कसं असेल तसं प्रयोग करत चला तुमच्या फ्रेंड्सवरती, टीचर्सवरती, सगळीकडं. बोलल्याशिवाय येणार नाही. आणि असं मला नाही वाटत असं कोणी असेल की ज्याला इंग्लिशचे शब्द पण माहित नाही. ऑब्व्हियसली सगळं बरोबर आहे. माहिती असतं. बरोबर, बरोबर. पण आपण कधी एक्सप्लोरच नाही केलं. म्हणजे आपल्यावरती कोणतरी कधीतरी हसलं पण पाहिजे. अपयशाची भीती वाटते माणसाला. आपलं कोणतरी हसलं पाहिजे. म्हणजे की म्हणजे कदाचित यशस्वी झाल्यावरती म्हणता येईल ना, हा माझ्यावर हसला होता. हे केलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट, कोडिंगची रोज प्रॅक्टिस केली पाहिजे. आता ती कुठून, कशी, काय ह्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत. बरोबर. की तुम्ही क्लास टीचरकडून शिका, तुम्ही ऑनलाईन शिका, कसंही शिका. पण ॲटलीस्ट 2 तास कोडिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यासाठी एक ठीकठाक लॅपटॉप पाहिजे. सेकंड हँड का असेना, रिफर्बिश का असेना, पण एक i5 जनरेशनचा 8 GB रॅमवाला लॅपटॉप घरात पाहिजे. अगदी तुम्ही लास्ट इयरलाही गेला तर तुमच्याकडे लॅपटॉपही नाही असं नका करू. हं, हं, ती म्हणजे हं. आपण म्हणतो ना, की टूल चांगले असेल तर काम करायला मजा येते. बरोबर. तसं येते. तुमचं हत्यार चांगलं पाहिजे लॅपटॉपचं. त्याशिवाय तुम्हाला मजा नाही येणार. कारण त्याशिवाय तुमचं टायपिंग, स्पीड, ॲक्युरसी, आउटपुट हे नाही होणार. तर हे करा. ह्या 4च गोष्टी करा. लास्ट इयरपर्यंत जॉब मिळूनच जाईल. आणि समजा जर आता विद्यार्थी एखादा लास्ट इयरला आहे आणि आता झालं, संपले, आता डिग्री संपणार वर्षभरात आणि त्याच्यानंतर जॉब हंटिंग चालू होणार, कॅम्पसमध्ये मिळेल का नाही माहिती नाही. तर मग मी ह्या
6 महिन्यात, 8 महिन्यात, 10 महिन्यात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, की ज्याच्यामुळं मी माझ्या वर्गात जे आहेत त्यांच्यापेक्षा थोडासा तरी उजवा ठरेन? कोडिंगची खूप प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण ओके. आता माहिती झालंय, की आता काय नाही होऊ शकत. हं, आता लास्ट इयर आहे कॉलेज कॅम्पसचं झालं तर ठीक आहे. पण माझं टाइप जर पहिल्या 10 मध्ये नाही ना, तर मी आशेवर नाही थांबलं पाहिजे. म्हणजे काय, की समजा वर्गामध्ये 100 मुलं आहेत. पहिले 1 ते 10 येणारे मुलं वेगळे आहेत. त्याच्यामध्ये मी नाहीये. बरोबर. मी बाकीच्या 90 पैकी एक आहे. तर न थांबता प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना सर, की गव्हर्नमेंट एक्झाममध्ये 17-18 तास लोकं अभ्यास करतात. हं, तेव्हा हं, कुठे लाल दिव्याच्या गाडीत फिरतात. हं. आपला लाल दिवा तर नकोय. पण एक 10-12 लाखाची जर नोकरी पाहिजे तर 7-8 तास तरी अभ्यास केलाच पाहिजे. पण ह्याच्यामध्ये हे झालं बाबा, की आपण बोलत असू, की टायर 1 सिटीज ज्या आहेत, त्यांना ॲटलीस्ट ऑप्शन आहेत तिथल्या विद्यार्थ्यांना. पण समजा टायर 2, टायर 3 मधला विद्यार्थी असेल आणि त्या विद्यार्थ्याला त्याचं कॉलेज संपल्यानंतर लगेच जॉब हवा असेल, तर त्यांना कोणत्या अशा गोष्टीत बाबा 2-3 गोष्टी आहेत, की त्या त्यानं केल्या ना, तर त्याची शक्यता वाढते? त्यांनी पहिले तर त्याच्या स्वतःवरती मेहनत घेतली. जसं मी 4 फॅक्टर मगाशीच बरोबर. सांगितले. तर त्याच्यावरती पहिलं तर मेहनत घेतलं पाहिजे आणि थोडंसं नाही का आपण ज्याला म्हणतो ना, की ज्या ठिकाणावरून मला कॉल मिळतील इंटरव्ह्यूचे. हं, हं, म्हणजे आता इन्स्टिट्यूट बऱ्याच ठिकाणी आहेत. हं. पण हे मेक शुअर केलं पाहिजे, की मला तिथून इंटरव्ह्यू शेड्यूल होणार आहे का? कारण फ्रेशरला ऑनलाईन अपलोड करून नाही होत. म्हणजे मी नोकरीचं रिकमेंडेशन कोणालाच देत नाही. कारण की तिथं लोकं म्हणजे समजा आता नोकरीवरती रिझ्यूमे अपलोड केला, ठीक हं, आहे. हं, समोरून तुम्हाला कॉल कुणाचा येणार आहे, की ज्यांना ते काम येतं त्यांचा येणार आहे ना, की जसं काय फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला जावा डेव्हलपर बनायचंय, तुम्ही टाकलं जावा डेव्हलपर, पण ज्यांनी जावा डेव्हलपरचं काम केलं त्याला कॉल जातो ना आउटगोइंग बरोबर, एचआरचा. बरोबर. पण तुम्ही काय टाकले, की तुमच्याकडे फक्त डिग्री बघून कॉल नाहीत, कारण असे लाखो विद्यार्थी बाहेर पडतात. हं, तर त्यामुळे त्याच्यावरती विसंबून नका राहू. ओके. आय विल नेव्हर रिकमेंड टू गो फॉर इंडीड, नोकरी ह्याच्यावरती विसंबून राहा. अपलोड करा, तुम्हाला एक आशा असते माणसाला, ते नक्की करा. पण अवलंबून नका राहू. अशा एखाद्या ठिकाणी जा तिथून तुमचा कॉल अरेंज होतोय इंटरव्ह्यूचा आणि हं, तुमचा हं. इंटरव्ह्यू होतोय, तरच इन्व्हेस्ट करा, नाहीतर करू नका. कारण की मॅक्झिमम मुलांचं असं होतं, की लोकल क्लासेस केले आणि कॉल नाही दिले. मग हं. त्याचा काय उपयोग आहे? मग ते हाफ नॉलेज झालं ना, बरोबर, की बरोबर. तुम्हाला कोणी नॉलेजेबल पण नाही केलं आणि जे मिळालं ते पण अर्धच मिळालं. मग तुमचा पैसा, तुमचा वेळ हे दोन्ही वेस्ट गेलं. हं, त्यामुळे तुम्ही इन्स्टिट्यूट सर्च करताना एवढं तरी ढंगचे बघा, की जिथे प्लेसमेंटची टीम बसली आहे. तुम्हाला तयारी करून घेतली जाते आणि तुमच्या समोर काही मुलं प्लेस झालेत. हं, हं, सक्सेस हं, स्टोरीज हं. आहेत. हे तुम्ही बघा ना. काहीतरी सक्सेस रेशो असला पाहिजे. काहीतरी गरजेचं आहे. कारण आपल्यावरती कोणतरी काम करणारा पाहिजे. बरोबर आहे. कॉलेजला कसं मेंटरांसारखं 100 किंवा 150 मुलांमध्ये एकत्र बसवलं जातं. हं, पण जर क्लासमध्ये तेच झालं, तर तुम्ही जसं पहिल्या नंतरच्या 90 मध्ये ते तसंच राहणार ना. बरोबर. मग तुमच्यावरती वर्क करणारी कुठलीतरी टीम पाहिजे ना, की समजा 10-12 ची बॅच साईज आहे. ठीक आहे बाबा, मला नाही आलं, मला विदाऊट हेजिटेशन विचारता येतंय. एवढा तरी प्लॅटफॉर्म पाहिजे ना. हं, माझ्यावरती कोणतरी फोकस केला पाहिजे, तर मी बदलेल ना, तर मी हं, स्किलफुल हं. होईल. पण जर पुन्हा आणखी कॉलेजसारखं झालं, माझ्यासमोर एवढा सगळा क्राउड आहे, मी टीचरला कसं विचारू? कारण आपल्या इथं कसं झालं ना सर, महाराष्ट्रात भरभरून जसं टेम्पो भरून येतात ना लोकं इकडं जॉबसाठी किंवा करिअरसाठी, तसेच क्लासेसला हैदराबाद, बंगलोरला जातात. हं, आणि हं, तिथली खासियत काय आहे सर, की टीचिंग ही खासियत आहे, ठीक आहे. पण क्वांटिटी एवढी भरभरून आहे, की टीचर माईकवर शिकवतो. हं. आपल्याला शिकलेलं समजलंय का? किंवा नाही समजलं, ते विचारायला स्कोप आहे का? हे कोणीच बघत नाही. बरोबर. कारण क्लासेसची फी भरपूर कमी आहे, पण राहायचा खायच्या खर्चाचं काय? सो सर्रास मुलं 1-1.5 लाख रुपये खर्च करून तिकडे जातात. तर ही गोष्ट जर पुण्यामध्ये अवेलेबल आहे, तर प्रॉब्लेम काय? कारण आपल्याला प्लेसमेंट नाही मिळाली, तर दरवाजा खटखटायला समोर दरवाजा तरी आहे. बरोबर, बरोबर. पण हा जो ट्रेंड सेट झाला ना, की बाबा तिकडं खूप भारी आहे, अवश्य भारी आहे. पण जर तुमच्यामध्ये स्वतः जॉब मिळवायची धमक असेल तर जा. पण जर तुम्हाला स्वतः जॉब मिळवायची धमक नाहीये, तर तुम्ही ते रिस्क का घेताय? म्हणजे समजा एक वेळ कोर्सेस तुम्ही ऑनलाईन केले तरी चालतील, पण तुम्हाला जर जॉब हंटिंग करायचं असेल, तर ते तुम्ही ऑनलाईनच्या फंदात पडू नका पडू असं नका. म्हणायचं. एक्झॅक्टली. कारण ऑनलाईनमध्ये कसं होतं, टीचिंग खूप भारी मिळतं. लर्निंग झालं का नाही विचारायला कोणी नाही आणि जरी असेल, तरी आज तुमच्या डिग्रीचा काय उपयोग जर तुमचा इंटरव्ह्यूच होत नाही कुठे. आज आमच्याकडे मुलं 5 नाही 10-10 वेळा इंटरव्ह्यू देतात आणि मग कुठेतरी एखाद्या ठिकाणी सिलेक्ट होतात. हं, हं. आणि मग तुमचा इंटरव्ह्यू 2दा-3दा अरेंज होऊन जर पुढे काही होतच नसेल तर? काहीच नाही होऊ शकत ना. बरोबर, सो बरोबर. देअर शुड बी समवन हू कॅन लूक आफ्टर युअर प्लेसमेंट. तरच ती रिस्क घ्या. ती रिस्पॉन्सिबिलिटी कुणीतरी घेतली पाहिजे. घेतली पाहिजे. तरच तिथे इन्व्हेस्ट करा. ओके. आता पॉडकास्टच्या आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मला 2-3 महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत, की इथून पुढच्या 10 वर्षांमध्ये, 15 वर्षांमध्ये तुम्हाला आय-टीचं भविष्य काय दिसतं? म्हणजे आता तुम्ही प्लेसमेंट करताय, बऱ्याचशा कंपन्यांसोबत तुम्ही असता. त्यामुळे तुम्हाला त्या कंपन्यांमध्ये काय हवंय आणि त्यांचा पाठीमागचा इथपर्यंतचा प्रवास माहिती आहे आपल्याला. सो
येत्या 10 वर्षामध्ये काय दिसतं आयटी फील्डमध्ये? पहिलं तर त्यांचं असं म्हणणं असतं सर, की एक्सलंट कम्युनिकेशन असेल तरच आमच्या पुढे उभं करा. ओके. आणि दुसरं टेक्निकली साऊंड पाहिजे. हं. ह्या 2 वाक्यात किंवा 2 शब्दात ते आम्हाला रिक्वायरमेंट देतात. आता उरला आमचा प्रश्न आणि आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न. मग आम्ही तेवढ्या टाइपचे किंवा तेवढे स्किलफुल मुलं त्यांच्यासमोर रिप्रेझेंट करतो. बरोबर. आणि याच्याही पुढे म्हणजे जशी इंडस्ट्री मोर इव्हॉल्व्ह होईल म्हणजे काय होईल सर? मी एक साधं एक्झाम्पल देते, की 15 वर्षापूर्वी जे होम ऑटोमेशन होतं, म्हणजे घरात बेल होती, टिंगटुंग वाजायची. आता व्हिडिओ कॉल आले, म्हणजे व्हिडिओ दिसतो, भारी वाटतं. अजून ऑटोमेशन होत जाईल ना, अजून काहीतरी वेगळं होईल. कदाचित दरवाजाच्या बाहेर व्हिडिओ दिसण्याऐवजी मोबाईलमध्ये दिसेल, गाडीत दिसेल. थोडंसं ऍडव्हान्स होईल. समजा एअरलाईन सिस्टीम आहेत. पहिल्या कशा फरक होता ना, एअरलाईन मधलं जे काही सॉफ्टवेअर्स होते, ऑटोमेशन होतं, ते थोडं कमी होतं. आता अजून ऍडव्हान्स होत चाललंय. गाड्या असेल. हीच गोष्ट फ्युचरमध्ये थोडीशी ऍडव्हान्स होईल. म्हणजे बेस मॉडेल बदलणार आहे का? नाही बदलणार. मग आता काय बघतात इंडस्ट्रीज, की जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते चांगले आहेत का ते बघतात. म्हणजे टेक्निकली साऊंड आहे का? त्याचं ते आन्सर झालं. दुसरी गोष्ट एन्थुजॅस्टिक आहे का? कारण डिग्री आणि स्किल ह्याच्या बियॉन्ड जाऊन एन्थुजियाझम आणि नीड हे मॅटर करतं. आज तुम्हाला गरज आहे का त्या कामाची? नाहीतर तुम्ही बड्या बापाची, तुम्हाला काय गरज आहे? असे विचारतात समोरचे. सो मला का नीड आहे? मला काय अचीव्ह करायचंय? हे पहिले तर मनामध्ये पाहिजे. कारण नीड असणं गरजेचं आहे. मॅक्झिमम HR हे विचारतात. तर पहिलं तर टेक्निकली साऊंड असण्यासाठी बेसिक कॉन्सेप्ट वरती फोकस केलं पाहिजे, ना की AI टूल वापरून कॉपी पेस्ट मारलं पाहिजे. लिटरली मुलं कॉपी पेस्ट मारतात, लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये मारतात. नका करू हे सगळं, कारण तुमचंही नाव खराब होतं, आमचंही खराब होतं. सो तसं न करता जेवढं येतंय तेवढं तुम्ही स्ट्रॉंगली सांगा. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आलेल्या टेक्नॉलॉजीला अडॅप्ट करा आणि पुढे पुढे जात राहा. लोकांचं असं आहे ना सर, की मला हे येतं, मला ह्याच्यावर जॉब द्या. अरे ते तिथं आहे का? आता ते आउटडेटेड झालंय. ती लायब्ररी डेप्रिकेट झाली, त्या सॉफ्टवेअर मध्येच नाही. तुला येत असून काय उपयोग? त्यामुळं जे आता इंडस्ट्रीत आलंय ते अपग्रेड करा आणि पुढे पुढे चालत राहा. हा एकदम साधा नियम आहे. फार कमी मुलांना हे कळतं. इव्हॉल्व्ह होत राहिलं पाहिजे जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर. एक्झॅक्टली. म्हणजे आपण जे म्हणतो ना, की आपण जसं ज्या वातावरणात जातो तसं असलं पाहिजे. समजा आता मी गावाकडे गेले तर मी साडी घालते. बरोबर, बरोबर. मी जर एखाद्या वास्तू शांतीला गेले तर मी पंजाबी ड्रेस घालते. आणि मी जर इथं आहे तर मी फॉर्मल घालते. का? कारण ती त्या एन्व्हायरमेंटची किंवा त्या गोष्टीची ती नीड आहे. बरोबर. तसंच जर तुम्हाला IT मध्ये 10 वर्ष नाही 15 वर्ष टिकून राहायचं असेल, तर तुम्हाला त्या टेक्नॉलॉजी प्रमाणे अपग्रेड होत चालायला लागेल. तुम्हाला तसं राहायला लागेल. कारण इंडस्ट्री तुमच्यासाठी नाही बदलत. तुम्हाला बरोबर, इंडस्ट्रीसाठी बरोबर. बदलायचंय. कारण तुमच्या गरजा तुम्हाला फुलफिल करायच्यात. इंडस्ट्रीला काही पडलेलं नाहीये. त्यांच्या गरजा फुलफिल करायला बाकीचे ऑप्शन्स आहेत आणखी. खूप ऑप्शन आहेत. मग यावरून आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येतो, की म्हणजे हे तर आपण अशांबद्दल बोलतोय, की जी लोकं ऑलरेडी त्या ट्यूनमध्ये आहेत, त्या वेमध्ये आहेत, की त्यांना स्वतःला अपग्रेड करावं लागेल. पण काही लोकं अशी असतात, की ज्यांनी मध्यंतरी कोरोना होता, त्यावेळी गॅप घेतलेला होता. त्याच्यानंतर आपल्याकडे आणखीन एक ट्रेंड असतो सरकारी नोकरीचा. त्यासाठी लोकं UPSCच्या मागे लागतात, MPSCच्या मागे लागतात. त्यातनं काही लोकांचं होतं, काही लोकांचं होत नाही आणि मग परत वाटतं, की आपण बॅक टू बेसिक जाऊयात किंवा बॅक टू होम जाऊयात आणि आपण IT मध्ये परत चालू करूयात. मग अशा वेळी ते अपग्रेडेशन खूप पुढच्या लेव्हलला गेलेलं असतं आणि आपला तेवढा वेळ जो काही गेलेला असतो मधला, तो आपण कव्हर करणं तर आवश्यक असतं. मग अशा वेळी मी जर गॅप घेतलाय, तर मला पुन्हा रिस्टार्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे? पहिले तर एक मानसिकता पॉझिटिव्ह पाहिजे सर. कारण HR ला जेव्हा कळतं ना सर, की प्लॅन B आहे, तर तो कधीच नाही घेणार. खूप वेळा हाच क्रॉस क्वेश्चन येतो, की तुम्ही ऑलरेडी एवढं तयारी केली आहे आणि आता डायरेक्टली तुम्ही IT मध्ये यायचा कसं काय अचानक विचार केला? तर मग तुम्हाला स्ट्रॉंगली सांगायला लागतं, की नाही, आय डोंट हॅव एनी प्लॅन B. आता हा एकच प्लॅन आहे आणि हाच मला वर्क करायचा आणि हेन्स मी आता पेड क्लासेस करतोय. हेन्स मी एवढं अपग्रेड केलंय आणि म्हणून मी एवढा वेळ दिलाय. तर हे पटवून देता आलं पाहिजे. कारण शेवटी कसं आहे ना, आता ते 30 क्रॉस झालं एज, जबाबदारी आली आहे. आपण महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये वाढलोय सर. आपल्या इथे सगळ्या गोष्टी वेळेत असल्या तर त्याला अर्थ आहे. आणि ते सगळं क्रॉस झाल्यानंतर काहीच अर्थ नाही असं सगळ्यांनाच वाटतं आणि ते करेक्ट आहे कुठेतरी. तर मला असं वाटतं, की ह्या लोकांना थोडंसं इझी वेनी एंट्री घेण्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आता काहीच होऊ शकत नाही आणि वाईट ह्याचंही वाटतं, की जे त्यांनी तयारी केली त्याचा काहीच उपयोग नाही. जो अभ्यासलेला आहे अभ्यास, त्याचा खरंच इकडे काहीच फायदा नाही, काहीच उपयोग नाही. एकही लाईन कामाची नाहीये. सो त्यापेक्षा मला असं वाटतं, की थोडंसं ना जे मिळेल त्याच्यातून सुरुवात केलं पाहिजे, की ठीक आहे, मला जी पोझिशन मिळाली त्यातून मी स्टार्ट करून होतं. आता याच्यापुढे वेळ नाही गेला पाहिजे. आणि समोरच्या HR ला थोडंसं नीड किंवा जबाबदारी
आहे असं दाखवून ऍक्सेप्ट केलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की मुलांना ते मॅनिप्युलेट करतात आणि मॅनिप्युलेट होतातही हे लोक. सो असं नाही पाहिजे. कारण आता कसं आहे, आयटी ही एकमेव गोष्ट अशी की ज्याच्यामध्ये स्किलनुसार पगार वाढतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपला सिनियर कमी वयाचा असतो, हम्म, तिथं ते हम्म, मॅटर नाही करत. पण यू यू हॅव टू बी व्हेरी रिस्पेक्टफुल, कारण की त्याच्याकडे तेवढं स्किल आहे. बरोबर. आज तुम्ही तेवढं स्किल घ्या आणि तुम्ही पुढे निघून जा. उलट मी तर म्हणते की ह्या सगळ्या लोकांकडे पेशन्स खूप असतात बसण्याचे, अभ्यासाला म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीला. तर त्याचा सदुपयोग करून घ्या की चला ठीक आहे, मी इकडे पण 2-4 तास जास्त बसतो, अभ्यास करतो, माझ्यात पेशन्स आहे. तर ह्याचा फायदाही घेतला गेला पाहिजे. नुसतंच आपला वेळ गेला म्हणून सगळंच गेलं असं पण नाही. एक पर्सनॅलिटी पण मॅटर करते, बरोबर, बरोबर. अशा टाईपने. मग मॅम आता आपल्या पॉडकास्टच्या खरंच शेवटच्या टप्प्याकडे येताना माझे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न हा आहे, की आय-टी जॉब्समध्ये खरंच तेवढी फ्लेक्सिबिलिटी आहे का? म्हणजे जे त्यांचं टायमिंग्स आहे किंवा वर्किंग कल्चर आहे, याच्यामध्ये तेवढी फ्लेक्सिबिलिटी दिसते का आपल्याला? नक्की सर, पगार हा नेहमी ना वेळेचा नाही मिळत सर आपल्याला. पगार हा जबाबदारीचा मिळतो. हं, आता मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देते. मी असं का बोलले? तुम्ही नॉर्मल एखाद्या सिक्युरिटी गार्डचं एक्झाम्पल घ्या, हं. की त्यांना ना 12 तास ड्युटी असते बरोबर, आणि त्यांचा 5 वर्षानंतर तेवढाच पगार असतो. बरोबर. का? कारण त्यांना त्या वेळेसाठी पगार मिळतो. हं, स्किलसाठी मिळतो का? नाही मिळत. हं, हं, आयटीमध्ये स्किलसाठी पगार मिळतो आणि त्याच्याही बियॉन्ड जाऊन जबाबदारीसाठी मिळतो. हं. म्हणजे काय, की समजा यूके क्लायंट आहे, तर त्यांची शिफ्ट 2-3 तासांनी प्लस मायनस असणार. बरोबर. मग तो क्लायंट कंपनीसाठी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्या वेळेमध्ये मला ते आउटपुट द्यायचंय. हं, आणि जर ते त्या वेळेमध्ये नाही फुलफिल होते, तर बाउंडरीच्या बाहेर जाऊन मला काम करायचंय, कारण त्याच्यावरती माझं करिअर अवलंबून आहे. बरोबर. इतकं सिंपल ठेवायचंय गोष्टींना. बरेच लोक म्हणतात की लय स्ट्रेस असतो. मी म्हणते कामाचा स्ट्रेस तर तेव्हा नाही की जेव्हा काम करत नाही किंवा जमत नाही. त्यापेक्षा शिका आणि करा आणि मिळवा. हं, इतकं हं, सिंपल. आपण आपल्याला लाखोंचं पॅकेज आणि बघा प्लस फॅक्टर जर बघितले ना तर खूप आहेत सर. की फॉरेनला जायची संधी मिळू शकते, अपग्रेडेशनची संधी मिळते, अलाउन्सेस असतात 100 प्रकारचे, सॅटर्डे संडे ऑफ असतं, लक्झरी पण खूप आहे. पण ह्या सगळ्यांसाठी थोडंसं आपण आपलं ब्रेननी जर केलं ना प्रयत्न, तर नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आपण जर कंपेअर केलं ना, की एखाद्या म्हणजे नाही का एखाद्या जॉब सोबत, जसं मी म्हटलं ब्लू कॉलर किंवा ब्लॅक हं, कॉलर जॉब हं. सोबत, तर डिफरन्स खूप मोठा आहे. बरोबर. सो त्यापेक्षा जर आपण पर्क्स आणि अलाउन्सेसकडे जर बघितलं, तर खूप बेस्ट साईडला आहे ना. तर थोडंसं आपण फ्लेक्सिबल असलंच पाहिजे. आपण असं नाही म्हणू शकत, की माझा टाईम झाला. मग 9 to 6 जॉब तर आहेतच ना सगळीकडं. बरोबर, मग बरोबर, ते काय आणि असं करतात वेगळं. मग त्याच्यामध्ये पण मग ग्रोथ नाही ना. बरोबर. मग जर तुम्हाला 10-15 वर्षात तुमचे घर, गाडी, चांगली वाईफ सगळंच हवं असेल, तर थोडंसं तुम्ही पण मेहनत टाकलीच पाहिजे ना. हं, हं. बरोबर? पेराल ते उगवणार आहे. ऑब्व्हियसली. आणि आता मग माझा शेवटचा प्रश्न म्हणजे तुमच्यासमोर असंख्य बेरोजगार मुलं असतात, की ज्यांना रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंट हवी म्हणून ते प्रयत्न करत असतात. आय-टी फील्डच्या रिलेटेड त्यांचे कष्ट चालू असतात. पण कुठेतरी प्रयत्न कधीतरी कमी पडतात, कधीतरी उमेद हारली जाते आणि त्याच्यानंतर असं होतं, की बास मला आता नाही करायचंय. काय करायचं माहिती नसतं, पण मला हे नाही करायचंय अशी मानसिकता होते, हारलेलो असतो. मग असे जे बेरोजगार आपल्या समाजात असंख्य आहेत, या लोकांना तुम्ही काय सांगाल? प्रयत्न इतका करायला पाहिजे, की देवाला द्यायच लागलं पाहिजे. आता मला सांगा सर, एखादा विद्यार्थी जो कोल्हापूर, सांगलीतून पुण्यात येतो हं, आणि त्याला हं, मेसचं जेवण आवडत नाही हं, आणि तो म्हणतो, "मला नाही क्लास करायचा, अजिबात चांगलं जेवण नाही." हं, हं. कारण की त्या ठिकाणी त्याला घरचं जेवण मिळालंय बरोबर, 22 वर्ष बरोबर, आणि तो रिटर्न जातो. बरोबर. तो क्लासही करत नाही. तुम्ही सांगा, आता ह्या बेरोजगारीला कोण कारणीभूत आहे? जेन्युइनली सांगा. हे झालंय आमच्यासोबत, हे घडलंय. बरोबर आहे. आता क्लास करायचा नाही, अजिबात जेवण चांगलं नाहीये. हं, माझ्या हं. घरीच चांगलं जेवण मिळतं मला. असलं जेवण खाल्लं तर मी आजारी पडेल. बरोबर. असा माइंडसेट असल्यानंतर बेरोजगारी जाईल का? नाही. मग बेरोजगारीला काय कारणं होते? माइंडसेट, नीड. मला करायचंय ना, माझा माइंडसेट पॉझिटिव्ह असला पाहिजे. हं, कारण हं. मी जर काहीतरी केलं ना, तर माझी कंडिशन घरची बदलणार आहे. आणि आपल्या सगळ्यांकडं शिक्षण ही अशी अशी गोष्ट आहे किंवा असं वेपन आहे, ज्याने सगळं काही बदलू शकतं. बरोबर आहे. कारण प्रत्येकाचाच बॅकग्राऊंड खूप असा म्हणजे आपण म्हणतो ना, की आपले सोन्याचा चमचा घेऊन कोण तोंडात जलमलेला नाहीये. बरोबर. मला आता भारी म्हणी आज आठवत नाहीये, सॉरी. पण तसं कोणाचंच नाहीये सर. बरोबर. सो त्यामुळं मला जर माझी कंडिशन बदलायची असेल ना, तर मला माइंडसेट बदलायला लागेल, की आज माझ्या घरी मस्त मोठा बंगला आहे. पण मला इथं आर-के घेऊन राहायला लागतोय, 4 मित्रांसोबत मी राहील. तरच ही बेरोजगारी जाईल. कारण हं. शिक्षण द्यायला सगळेच बसलेत सर. बरोबर, इन्स्टिट्यूट आहे, बरोबर, सगळे घेता आलं पाहिजे, घेणाऱ्याची मानसिकता पाहिजे. आणि बरोबर. जर ती मानसिकता जर चुकीची असेल ना, तर बेरोजगारी अशीच राहील. तर त्यामुळे हे जर थांबवायचं असेल ना,
तर मला माझी नीड ओळखली पाहिजे, मला माझं अस्तित्व ओळखता आलं पाहिजे, की मला काहीतरी करायचंय, मला अपग्रेड करायचंय, मला माझं सेकंड व्हर्जन चांगलं बघायचंय. मागच्या वर्षी मला जॉब नाही मिळाला, माझ्या काहीतरी चुकीच्या सवयींमुळे नाही मिळाला. मला ह्या वर्षी जर जॉब पाहिजे, तर मला माझ्या चुकीच्या सवयी बदलायला लागतील, नाहीतर तुम्हाला या वर्षी पण नाही भेटणार. बरोबर, बरोबर. मी मला बदललं पाहिजे तर काहीतरी बदल होईल. सो आय गेस पॉडकास्ट आपला समअप करताना मला स्वामी विवेकानंदांचं एक कोट आठवतंय, की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. थांबू नका. येस. सो आय गेस मंडळी, या पॉडकास्टमध्ये आपण जर तुम्हाला IT फील्डमध्ये काही शंका असतील किंवा IT फील्डमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही कॉलेजमध्ये असाल किंवा तुमचा गॅप असेल, काही असेल तरी सुद्धा तुम्हाला IT मध्ये जाण्याचा एक राजमार्ग या पॉडकास्टच्या माध्यमातून मॅडमनी सांगितलेला आहे. मॅडमचे आपण कॉन्टॅक्ट डिटेल सुद्धा देतोय खाली डिस्क्रिप्शनमध्ये, जेणेकरून तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही डिरेक्टली मॅडमच्या टीमसोबत बोलू शकता. त्यांच्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही मेसेज करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमचे आणखीन काही प्रश्न असतील, त्याची उत्तरं मॅडमकडून तुम्हाला पॉडकास्टमध्ये हवे असतील, तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये नक्की करा. आणि शेवटपर्यंत जर पॉडकास्ट बघत आलेला असेल, जर तुम्हाला आत्तापर्यंत आमचा कंटेंट आवडत असेल, जर आमच्या कंटेंटमुळे तुमच्यामध्ये काही ना काहीतरी बदल होतोय किंवा कोणती तरी व्हॅल्यू मिळत असेल, तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा, व्हिडिओ तेवढा लाईक करा आणि तुमच्यासोबत इतरांपर्यंत तो शेअर करायला मात्र विसरू नका. सारिका मॅडम, तुम्ही आलात, तुमचा बहुमूल्य वेळ दिलात, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू सर.